नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत डिसेंबर 2025 या महिन्यातील एम-सी-क्यू पॅटर्न. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कोणतीही परीक्षा असेल तर आपल्याला एम-सी-क्यूला टॅकल करावेच लागते. यामुळेच डिसेंबर महिन्यामध्ये ज्या कोणत्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या, यावर आधारित काही एम-सी-क्यू आम्ही तयार केलेले आहेत. हे एम-सी-क्यू आपल्याला कोणत्याही परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतात. त्यामुळे आपण आता एम-पी-सीचा जो काही आगामीचा पॅटर्न आहे, या पॅटर्नच्या आधारितच आपण आता हा व्हिडिओ आणलेला आहे. तर लक्षात घ्या, आपण ह्या 175 एम-सी-क्यूची जर तुम्ही रिव्हिजन केली, तुम्ही जर ते सोडवले, तर तुम्हाला नक्कीच कोणत्याही परीक्षेमध्ये याचा फायदा होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूयात आपण एम-सी-क्यू. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे एम-सी-क्यू तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करायचे आहेत आणि यामध्ये तुमचा जो काही स्कोर येईल, अगोदर मनाने सोडवून पहा आणि त्याचा जो स्कोर येईल, तो तुम्ही नोट डाउन करून कमेंटमध्ये आम्हाला शेअर करायचा आहे. जेणेकरून आम्हालाही आपल्या स्टडीबद्दल सगळा आढावा करण्यात येईल आणि त्यानुसारच आपण आगामी काळामध्ये व्हिडिओ देखील आणणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. चालू घडामोडी डिसेंबर 2025 चे मंथली करंट अफेअर्सचे 175 एम-सी-क्यूज. प्रश्न क्रमांक पहिला. ऑपरेशन सागर बंधू हे कोणत्या देशासाठी भारताने सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, श्रीलंका. आपल्याला माहितीच आहे की वेगवेगळ्या ऑपरेशन्सवर आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला सगळे ऑपरेशन्स 2025 मध्ये जे कोणतेही कॅरी आउट केलेले होते, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर ऑपरेशन सागर बंधू हे कोणत्या देशासाठी होते? तर भारताने हे श्रीलंका या देशासाठी सुरू केलेले ऑपरेशन होते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. एशियन पेंट्सने टीम इंडियासोबत किती सामन्यांसाठी करार केलेला आहे? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 50, पर्याय क्रमांक 2 75, पर्याय क्रमांक 3 100 आणि पर्याय क्रमांक 4 110. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 110. पुढचा प्रश्न, कोणत्या विधानसभेला राष्ट्रपतींनी नुकतेच संबोधित केलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 बिहार, पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश आणि पर्याय क्रमांक 4 ओडिशा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ओडिशा. प्रश्न 4. 2024 मध्ये कोणत्या राज्याला सर्वाधिक परदेशी पर्यटकांनी भेट दिली? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 तामिळनाडू, पर्याय क्रमांक 2 राजस्थान, पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र आणि पर्याय क्रमांक 4 पश्चिम बंगाल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र. प्रश्न 5. स्कायरूट एरोस्पेस कंपनीच्या कोणत्या रॉकेटचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 विक्रम एम, पर्याय क्रमांक 2 विक्रम 1, पर्याय क्रमांक 3 विक्रम 2 आणि पर्याय क्रमांक 4 विक्रम एस. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विक्रम 1. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला टेक्नॉलॉजी या घटकामध्ये देखील जे कोणतीही अंतराळातील घटना असेल यावर प्रश्न विचारण्यात येतात. तर अशा पद्धतीची घटना जी आता डिसेंबरमध्ये झाली होती, ही अतिशय महत्त्वाची आहे आणि आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न 100% विचारण्यात येऊ शकतो. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक देशांतर्गत पर्यटक कोणत्या राज्याला भेट देतात? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 कर्नाटक, पर्याय क्रमांक 3 गुजरात आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. प्रश्न 7. आंद्रे रसेल आय-पी-एलमध्ये सर्वाधिक कोणत्या संघाकडून खेळलेला होता? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मुंबई इंडियन्स, पर्याय क्रमांक 2 सनरायझर्स हैदराबाद, पर्याय क्रमांक 3 कोलकाता नाईट रायडर्स आणि पर्याय क्रमांक 4 चेन्नई सुपर किंग्स. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोलकाता नाईट रायडर्स. प्रश्न 8. अमरावती शहराने आपला शहर पक्षी म्हणून कोणत्या पक्षाची निवड केलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बुलबुल, पर्याय क्रमांक 2 तांबट, पर्याय क्रमांक 3 घुबड आणि पर्याय क्रमांक 4 कुपर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तांबट. प्रश्न 9. ओडियामध्ये सर्वाधिक शतक करणारा खेळाडू कोण ठरलेला आहे? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सचिन तेंडुलकर, पर्याय क्रमांक 2 रोहित शर्मा, पर्याय क्रमांक 3 रिकी पॉन्टिंग आणि पर्याय क्रमांक 4 विराट कोहली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विराट कोहली. प्रश्न 10. इंटरनॅशनल आय-डी-ई-ए याचे मुख्यालय कुठे आहे? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 स्टॉकहोम, पर्याय क्रमांक 2 जिनिव्हा, पर्याय क्रमांक 3 पॅरिस आणि पर्याय क्रमांक 4 लंडन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्टॉकहोम. प्रश्न 11. संयुक्त राष्ट्राच्या वर्ल्ड अर्बनायझेशन प्रॉस्पेक्ट 2025 नुसार सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या शहराची आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 टोकियो, पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली, पर्याय क्रमांक 3 ढाका आणि पर्याय क्रमांक 4 जकार्ता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जकार्ता.
प्रश्न 12. कोणत्या शहराने आपला शहर पक्षी म्हणून निवड केलेली होती? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अमरावती, पर्याय क्रमांक 2 बीड, पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर आणि पर्याय क्रमांक 4 जळगाव. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमरावती. नुकतंच आपण पाहिलं, की अमरावती हे आता पहिले शहर ठरलेलं आहे, की ज्याने आपले शहर पक्षी म्हणून एका पक्षाची निवड केलेली आहे. आपल्याला याबाबत आगामी काळामध्ये एन्व्हायर्नमेंट किंवा महाराष्ट्र या दोन्ही घटकामध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. प्रश्न 13. कमला कुमारी यांना पद्मभूषण हा सन्मान कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 1965, पर्याय क्रमांक 2 1970, पर्याय क्रमांक 3 1975 आणि पर्याय क्रमांक 4 1980. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1970. प्रश्न 14. डॉक्टर मनाली क्षीरसागर यांनी कोणत्या विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती मिळवलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मुंबई विद्यापीठ, पर्याय क्रमांक 2 पुणे विद्यापीठ, पर्याय क्रमांक 3 गोंदिया विद्यापीठ आणि पर्याय क्रमांक 4 नागपूर विद्यापीठ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर विद्यापीठ. पुढचा प्रश्न. रोहित शर्माने कोणाचा 15 वर्षांचा एकदिवस षटकारांचा विक्रम हा मोडलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 शाहिद आफ्रिदी, पर्याय क्रमांक 2 ब्रेंडन मॅकलम, पर्याय क्रमांक 3 रिकी पॉन्टिंग आणि पर्याय क्रमांक 4 विराट कोहली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शाहिद आफ्रिदी. मिर्झा एक्सप्रेस फेम डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचे मूळ गाव कुठे आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 यवतमाळ, पर्याय क्रमांक 2 नांदेड, पर्याय क्रमांक 3 भूम आणि पर्याय क्रमांक 4 नेवासा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यवतमाळ. एनडीएमध्ये राष्ट्रपती कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला कोण आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सिद्धी जैन, पर्याय क्रमांक 2 वैशाली ठाकूर, पर्याय क्रमांक 3 नीला पाटील आणि पर्याय क्रमांक 4 सानिया मल्होत्रा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिद्धी जैन. नागपूर विद्यापीठाच्या इतिहासामध्ये प्रथमच कुलगुरुपद मिळवणाऱ्या महिला कोण आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर शुभांगी देशमुख, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर राजश्री महाजन आणि पर्याय क्रमांक 4 डॉक्टर वंदना कर्णिक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर. पुढचा प्रश्न 56व्या मध्ये सर्वोत्तम पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? पर्याय क्रमांक 1 दिल्ली बाऊफड, पर्याय क्रमांक 2 सातोशी डिगावा, पर्याय क्रमांक 3 करण सिंग त्यागी आणि पर्याय क्रमांक 4 जेम्स कोकबेली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 करण सिंग त्यागी. पुढचा प्रश्न संचार साथी ॲप कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेले आहे? पर्याय क्रमांक 1 गृह मंत्रालय, पर्याय क्रमांक 2 माहिती व प्रसारण मंत्रालय, पर्याय क्रमांक 3 दूरसंचार विभाग आणि पर्याय क्रमांक 4 इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दूरसंचार विभाग. पुढचा प्रश्न थेट परकीय गुंतवणुकीत म्हणजे एफडीआय मध्ये कोणते राज्य अव्वल ठरलेले आहे? महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात की तामिळनाडू? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. तर लक्षात घ्या एफडीआय मध्ये अव्वल ठरलेलं राज्य आहे महाराष्ट्र आणि आपल्याला इकॉनॉमी या घटकामध्ये सतत एफडीआय असेल किंवा परकीय गुंतवणूक जे कोणतेही आहे की कोणत्या घटकामध्ये झाली, कोणत्या क्षेत्रामध्ये झाली आणि कोणत्या राज्यात झाली, असे वेगवेगळे प्रश्न आपल्याला वारंवार विचारण्यात येतात. त्यामुळे लक्षात घ्या एफडीआय मध्ये अव्वल ठरलेलं राज्य आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न वर्ल्ड स्किल्स एशिया कॉम्पिटिशन 2025 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? 5वे, 8वे, 10वे की 3रे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8वे. पुढचा प्रश्न ISSF 2025 सुवर्ण पदक पुरुष 10 मीटर एअर पिस्टल कोणी जिंकलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रविंदर सिंह, पर्याय क्रमांक 2 जेम्स कोकबेली, पर्याय क्रमांक 3 एल्ली बाऊफर्ड आणि पर्याय क्रमांक 4 सम्राट राणा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सम्राट राणा. पुढचा प्रश्न भारतात सर्वाधिक एफडीआय कोणत्या देशामधून आलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अमेरिका, पर्याय क्रमांक 2 मॉरिशस, पर्याय क्रमांक 3 UAE आणि पर्याय क्रमांक 4 सिंगापूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिंगापूर. पुढचा प्रश्न चक्रीवादळ दिटवाह हे नाव कोणत्या देशाने सुचवलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भारत, पर्याय क्रमांक 2 श्रीलंका, पर्याय क्रमांक 3 येमेन, पर्याय क्रमांक 4 म्यानमार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 येमेन. महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत रश्मी शुक्ला, सदानंद दाते, हेमंत नगराळे आणि संजय पांडे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सदानंद दाते. प्रश्न 27 2026 ची G20 परिषद
कुठे होणार आहे? मियामी, जोहान्सबर्ग, नवी दिल्ली की टोकियो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मियामी. तर लक्षात घ्या 2026 ची G20 परिषद मियामी या ठिकाणी होणार आहे. प्रश्न 28. रुपया घसरल्यास खालीलपैकी काय महाग होते? निर्यात, आयात, परदेशातून येणारे रेमिटन्स की शेतमालाचे उत्पादन? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आयात. तर लक्षात घ्या रुपया घसरल्यास आयात ही महाग होते तर निर्यात ही मात्र स्वस्त होते. भारत सरकारने पीएमओचे नवीन नाव काय ठेवलेले आहे? सेवाधाम, प्रधानमंत्री सदन, सेवा तीर्थ की जनसेवा भवन? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सेवा तीर्थ. प्रश्न 30. रुपया घसरल्यास कोणता क्षेत्र फायद्यामध्ये जातो? पर्यटन, आयात उद्योग, निर्यात की विदेशी कर्ज? तर आता मात्र याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निर्यात. तर लक्षात घ्या रुपया घसरल्यास निर्यात क्षेत्राला मात्र फायदा होतो. पंजाब नॅशनल बँकेच्या म्हणजेच पी-एन-बीच्या पहिल्या महिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? मिताली राज, स्मृती मंदना, हरमनप्रीत कौर की पूनम राऊत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हरमनप्रीत कौर. हॉर्नबिल महोत्सव 2025 साठी देश भागीदार कोणता देश आहे? फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 युनायटेड किंगडम. प्रश्न 33. प्रवीण कुमार हे कोणत्या वर्षाच्या IPS बॅचचे अधिकारी आहेत? 1993, 1991, 1995 की 1998? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1993. प्रश्न 34. भारतातील 27वी नवरत्न कंपनी म्हणून कोणत्या कंपनीला मान्यता मिळालेली आहे? HPCL, IOCL, NRL की GAIL? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 NRL. प्रश्न 35. भारतातील पहिले जलसकारात्मक विमानतळ कोणते आहे? मुंबई विमानतळ, चेन्नई विमानतळ, बेंगळुरू विमानतळ की दिल्ली विमानतळ? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दिल्ली विमानतळ. प्रश्न 36. हॉर्नबिल महोत्सव मुख्यतः कोणत्या राज्याचा उत्सव आहे? मणिपूर, मेघालय, नागालँड की आसाम? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागालँड. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन कोणत्या परिषदेसाठी भारतात आलेले आहेत? यासाठीचे पर्याय आहेत SCO शिखर परिषद, ब्रिक्स परिषद, 23वी भारत रशिया द्विपक्षीय शिखर परिषद की G20 परिषद? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 23वी भारत रशिया द्विपक्षीय शिखर परिषद. हरिमाव शक्ती लष्करी सराव 2025 कोणत्या 2 देशांदरम्यान होतो? तर यासाठीचे पर्याय आहेत भारत नेपाळ, भारत मलेशिया, भारत फ्रान्स की भारत श्रीलंका? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत मलेशिया. वुमन पीस अँड सिक्युरिटी इंडेक्स 2025-26 हा कोण तयार करतो? तर यासाठीचे पर्याय आहेत IMF, WHO, GWI, PRIO की UN वुमन? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 GWI आणि PRIO. प्रश्न 40. GI म्हणजे भौगोलिक संकेत याची वैधता किती वर्षांसाठी असते? 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष की 20 वर्ष? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 वर्ष. पुढचा प्रश्न देवव्रत महेश रेखे यांनी कोणते पठण सलग 50 दिवस पूर्ण केले? ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद की शुक्ल यजुर्वेद? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शुक्ल यजुर्वेद मध्यनंदिनी शाखा. प्रश्न 42. भारतात सर्वाधिक GI टॅग कोणत्या राज्याकडे आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू की उत्तर प्रदेश? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. प्रश्न 43. सार्क या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1980, 1985, 1982 की 1990? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1985. प्रश्न 44. 99वे साहित्य संमेलन कुठे आयोजित केले आहे? नाशिक, पुणे, सातारा की कोल्हापूर? त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सातारा. प्रश्न 45. राष्ट्रीय लेखा प्रणालीचे नवीन बेस वर्ष कोणते जाहीर करण्यात आलेले आहे? 2011-12, 2015-16, 2020-21, 2022-23? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2022-23. प्रश्न 46. पन्नालाल सुराणा कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर यासाठीचे पर्याय आहेत साहित्य, समाजवाद, विज्ञान की पत्रकारिता? तर याचे योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 2 समाजवाद. कोणत्या शहरातील मेट्रो रेल लिमिटेडने म्हणजेच HMRL महिलांच्या सुरक्षेसाठी ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत हैदराबाद, पुणे, दिल्ली की कोलकाता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हैदराबाद. सार्क ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडलेली होती? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 राजीव गांधी, पर्याय क्रमांक 2 जियाउर रहमान, पर्याय क्रमांक 3 इंदिरा गांधी आणि पर्याय क्रमांक 4 शेख हसीना. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जियाउर रहमान. प्रश्न 49 2024-25 मध्ये भारतातील सर्वाधिक भेट दिलेले स्मारक कोणते आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत कुतुब मिनार, कोणार्क सूर्य मंदिर, हम्पी की ताजमहाल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ताजमहाल. प्रश्न 50 महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक 1 वीरेंद्र सराफ, पर्याय क्रमांक 2 आशुतोष कुंभकोणी, पर्याय क्रमांक 3 मिलिंद साठे आणि पर्याय क्रमांक 4 HM सिरवई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिलिंद साठे. पुढचा प्रश्न मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये महाराष्ट्राने किती सौर कृषी पंप बसवून विश्वविक्रम केलेला आहे? 25,918, 45,911, 39,500 की 50,010. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 45,911. पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील राजभवन याचे नवीन नाव काय करण्यात आलेले आहे? सेवातीर्थ, लोकभवन, कर्तव्य भवन की जनशक्ती भवन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोकभवन. पुढचा प्रश्न देशातील सर्वात मोठे किसान कृषी प्रदर्शन कुठे भरते? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नाशिक, पर्याय क्रमांक 2 औरंगाबाद, पर्याय क्रमांक 3 नागपूर की पर्याय क्रमांक 4 पुणे, मोशी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पुणे, मोशी. प्रश्न 54 केंद्र सरकारने PMO चे नवीन नाव काय दिलेले आहे? कर्तव्य भवन, राष्ट्रतीर्थ, सेवातीर्थ की राष्ट्रसेवा केंद्र. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सेवातीर्थ. प्रश्न 55 पहिला फिफा पीस प्राइज कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? डोनाल्ड ट्रम्प, जो बायडन, व्लादिमीर पुतीन, कोफी अन्नान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डोनाल्ड ट्रम्प. प्रश्न 56 युनेस्कोच्या 20व्या अमूर्त सांस्कृतिक वारसा समितीचे आयोजन भारतामध्ये कोठे होत आहे? मुंबई, जयपूर, हैदराबाद की नवी दिल्ली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नवी दिल्ली. प्रश्न 57 डॉक्टर बाबा आढाव यांनी कोणत्या वर्षी हमाल पंचायतीची स्थापना केली? यासाठीचे पर्याय आहेत 1953, 1963, 1970 की 2008. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1963. ग्लोबल AI शो 2025 कुठे आयोजित करण्यात येत आहे? सिंगापूर, टोकियो, बेंगलोर की अबुधाबी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अबुधाबी. पुढचा प्रश्न महाराष्ट्र सरकारने बिबट्या वाघांच्या हल्ल्यांना कोणत्या स्वरूपात घोषित केले आहे? राष्ट्रीय संकट, पर्यावरणीय धोका, राज्य आपत्ती की जैवविविधता धोका. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राज्य आपत्ती. पुढचा प्रश्न खालीलपैकी डॉक्टर बाबा आढाव यांनी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? सुमरान, हमाल पंचायत, सत्यशोधनाची वाटचाल की वरीलपैकी सर्व लिहिलेले आहेत. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व त्यांनी लिहिलेले आहेत. प्रश्न 61 ONGCचे चेअरमन अरुण कुमार सिंह यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवण्यात आलेला आहे? यासाठीचे पर्याय आहेत 2 वर्ष, 1 वर्ष, 3 वर्ष की 6 महिने. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 वर्ष. प्रश्न 62 7वी इंडिया इंटरनॅशनल सीवूड एक्स्पो अँड समिट 2026 ही कुठे होणार आहे? यासाठीचे पर्याय आहेत चेन्नई, मुंबई, कोची की विशाखापट्टणम. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोची. प्रश्न 63 युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये नुकतेच कोणत्या भारतीय उत्सवाचा समावेश करण्यात आलेला आहे? यासाठीचे पर्याय आहेत होळी, ओणम, दीपावली की मकर संक्रांत. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दीपावली. प्रश्न 64 खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या विद्यापीठाने पटकावलेला आहे? LPU, गुरु नानक देव युनिव्हर्सिटी, चंदीगड युनिव्हर्सिटी की DU. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चंदीगड युनिव्हर्सिटी. प्रश्न 65 अनंत अंबानींना कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे? ग्लोबल युथ लीडर पुरस्कार, ह्युमॅनिटी लीडर पुरस्कार, ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार की वर्ल्ड कन्झर्वेशन पुरस्कार.
तर यासाठीचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार. पुढचा प्रश्न दिवाळी समाविष्ट झाल्याच्या नंतर भारताचे एकूण अमूर्त सांस्कृतिक वारसे किती झालेले आहेत? यासाठी पर्याय आहेत 14, 15, 16 की 18. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 16. प्रश्न 67 2025च्या फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिपचा विजेता कोण आहे? मॅक्स वर्स्टॅपन, लँडो नॉरिस, लेक्लेर की हॅमिल्टन? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लँडो नॉरिस. प्रश्न 68 2025चा पेटा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर यासाठी पर्याय आहेत प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा, रवीना टंडन की जॉन अब्राहिम? तर यासाठीचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रवीना टंडन. पुढचा प्रश्न गोल्ड कार्ड व्हिसा हे कोणत्या देशाचे नवीन इमिग्रेशन प्रोग्राम आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत UK, कॅनडा, ऑस्ट्रेलिया की अमेरिका? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमेरिका. भारतातील पहिल्या हायड्रोजन फ्युएल सेल बोटची लांबी किती आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत 15 मीटर, 20 मीटर, 30 मीटर की 24 मीटर? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 24 मीटर. प्रश्न 71 मायक्रोसॉफ्ट भारतामध्ये किती गुंतवणूक करणार आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत $5 अब्ज, पर्याय क्रमांक 2 $15 अब्ज, पर्याय क्रमांक 3 $17.5 अब्ज, तर पर्याय क्रमांक 4 $5.5 अब्ज. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 $17.5 अब्ज. प्रश्न 72 2025 मध्ये मोस्ट व्हिगन फ्रेंडली सिटी म्हणून कोणते शहर घोषित झालेले आहे? मुंबई, दिल्ली, कोलकाता की बेंगलोर? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोलकाता. प्रश्न 73 2025चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे? सुप्रिया साहू, सुनीता नारायण, मेधा पाटकर की नंदिनी सुंदर? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुप्रिया साहू. प्रश्न 74 खालीलपैकी कोणते पद शिवराज पाटील चाकूरकर यांनी भूषवलेले नाही? पंजाबचे राज्यपाल, लोकसभा सभापती, केंद्रीय गृहमंत्री की मुख्यमंत्री महाराष्ट्र? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुख्यमंत्री महाराष्ट्र. प्रश्न 75 टाइम मासिकाने 2025चा पर्सन ऑफ द इयर कोणाला घोषित केलेले आहे? एलॉन मस्क, टेलर स्विफ्ट, आर्किटेक्ट्स ऑफ AI की डोनाल्ड ट्रम्प? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आर्किटेक्ट्स ऑफ AI. प्रश्न 76 SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या अंतर्गत 100% मतदार यादी डिजिटायझेशन करणारे पहिले राज्य कोणते आहे? महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात की मध्य प्रदेश? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजस्थान. प्रश्न 77 भारतात अलीकडे घोषित झालेल्या नवीन रामसर स्थळांपैकी सिलीसर तलाव हा कोणत्या राज्यात आहे? गुजरात, राजस्थान, छत्तीसगड की ओडिशा? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजस्थान. प्रश्न 78 कोपरा जलाशय कोणत्या राज्यातील पहिले रामसर स्थळ आहे? छत्तीसगड, झारखंड, बिहार की मध्य प्रदेश? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 छत्तीसगड. प्रश्न 79 भारतीय संविधान गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल हे पुस्तक कोणावर आधारित आहे? पर्याय क्रमांक 1 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण, पर्याय क्रमांक 2 राज्यपालांचे भाषण, पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपतींचे भाषण आणि पर्याय क्रमांक 4 पंतप्रधानांचे भाषण? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण. प्रश्न 80 नुकतंच आलिया भट्ट यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गोल्डन पाम अवॉर्ड, पर्याय क्रमांक 2 गोल्डन होरायझन पुरस्कार, पर्याय क्रमांक 3 गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्कार आणि पर्याय क्रमांक 4 बाफ्टा पुरस्कार? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्कार. प्रश्न 81 वीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कुठे करण्यात आलेले आहे? मुंबई, पुणे, दिल्ली की अंदमान आणि निकोबार? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अंदमान आणि निकोबार. प्रश्न 82 सलग 3 वेळा स्क्वॉश विश्वचषक आयोजित करणारा एकमेव देश कोणता आहे? इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, मलेशिया की भारत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत. प्रश्न 83 मनरेगा या योजनेचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेले आहे? ग्राम विकास रोजगार योजना, पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना, दीनदयाळ ग्रामीण रोजगार योजना की भारत ग्रामीण रोजगार योजना? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना आणि कालांतराने याचे देखील नाव बदलण्यात आलेले आहे. ते आगामी प्रश्नांमध्ये ते आपल्याला दिसूनच येईल. प्रश्न 84 पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजनेमध्ये रोजगाराचे दिवस किती करण्यात आलेले आहेत?
100, 110, 120 की 125? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 125. प्लिनियो नास्टारी शुगर एक्सलन्स अवॉर्ड कोणी जिंकलेला आहे? मुकेश अंबानी, नितीन गडकरी, समीर सोमय्या की गौतम अदानी? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, समीर सोमय्या. टाइम ॲथलीट ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? सेरेना विल्यम्स, अजा विल्सन, मेगन रॅपिनो की सिमोन बाईल्स? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अजा विल्सन. प्रश्न 87. भारताच्या पहिल्या हायड्रोजन फ्युएल सेल पॅसेंजर जहाजाचे उद्घाटन कुठे झालेले आहे? त्यासाठीचे पर्याय आहेत मुंबई, वाराणसी, दिल्ली की कोची? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वाराणसी. 33व्या दक्षिण पूर्व आशियाई खेळांचे आयोजन कुठे झालेले आहे? त्यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड की व्हिएतनाम? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, थायलंड. महिला वकिलांसाठी 30% आरक्षणाचा निर्णय कोणी दिलेला आहे? संसद, राष्ट्रपती, विधी आयोग की सर्वोच्च न्यायालय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सर्वोच्च न्यायालय. टाइम ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त अजा विल्सन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? टेनिस, फुटबॉल, बास्केटबॉल की ॲथलेटिक्स? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बास्केटबॉल. डीबीएस बँकेला ग्लोबल बँक ऑफ द इयर 2025 पुरस्कार कोणी दिलेला आहे? फोर्ब्स, ब्लूमबर्ग, द इकॉनॉमिस्ट की द बँकर? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, द बँकर. प्रेस क्लब ऑफ इंडिया म्हणजे पीसीआयच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत? नलिनी सिंग, बरखास्त दत्त, संगीता बरुआ पिशारोटी की कल्पना शर्मा? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संगीता बरुआ पिशारोटी. शक्तिपीठ महामार्गाची एकूण लांबी किती आहे? 650 किलोमीटर, 700 किलोमीटर, 750 किलोमीटर की 802 किलोमीटर? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 802 किलोमीटर. प्रश्न 94. पहिली कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिप स्पर्धा कुठे होणार आहे? भारत, इंडोनेशिया, इंग्लंड की व्हिएतनाम? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारत. इस्रो कोणत्या अमेरिकन व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपित करणार आहे? स्टारलिंक 5, ब्लूबर्ड 6, वोयागर 3, गॅलेक्सी 9? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ब्लूबर्ड 6. प्रश्न 96. शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमधून जाणार आहे? 10, 11, 12, 14? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 12. द बँकर मासिकानुसार 2025 मधील भारतातील सर्वोत्तम बँक कोणती आहे? एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय की बँक ऑफ बरोदा? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बँक ऑफ बरोदा. प्रश्न 98. 14 वर्षांखालील मुलींना हेडस्कार्फवर बंदी घालणारा देश कोणता आहे? ऑस्ट्रिया, फ्रान्स, जर्मनी की स्वित्झर्लंड? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऑस्ट्रिया. प्रश्न 99. येल्लो लाईन ही कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? इस्रायल लेबनॉन, इस्रायल गाझा, गाझा इजिप्त की इस्रायल जॉर्डन? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इस्रायल गाझा. मनरेगाचे नवीन प्रस्तावित नाव कोणते आहे? पूज्य बापू ग्रामीण योजना, ग्रामीण भारत रोजगार योजना, विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन आणि ग्रामविकास रोजगार योजना? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन. हेच आपल्याला नवीन नाव आहे. याच्या अगोदर पूज्य बापू ग्रामीण योजना असे प्रस्तावित नाव होते, परंतु आता हे नाव बदलून आता विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन असे ठेवण्यात आलेले आहे. प्रश्न 101. देशाचे मुख्य माहिती आयुक्त सीआयसी म्हणून कोणाची निवड झालेली आहे? अरविंद कुमार, राजकुमार गोयल, अशोक लवासा की सुशील चंद्र? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राजकुमार गोयल. एमजी नरेगाची योजनेची सुरुवात कधी झालेली होती? 15 ऑगस्ट 2005, 12 ऑक्टोबर 2005, 2 फेब्रुवारी 2006 की 12 एप्रिल 2006? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2 फेब्रुवारी 2006. भाजपचे नवीन राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष कोण आहेत? जे पी नड्डा, तेजस्वी सूर्या, अनुराग ठाकूर की नितीन नवीन सिन्हा? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नितीन नवीन सिन्हा. भारतातील पहिले पॉवर सेक्टर समर्पित म्युझियम कुठे उभारले जाणार आहे? मुंबई, चेन्नई, पटना की रांची? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पटना. लिओनल मेस्सीचा 70 फूट उंचीचा पुतळा कुठे उभारण्यात आलेला आहे? अर्जेंटिना, कोलकाता, मुंबई की दुबई? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कोलकाता. प्रश्न 106. पगडी प्रथेमध्ये पगडी म्हणजे काय? मासिक भाडे, घर विक्री किंमत,
मालकाला दिली जाणारी एकरकमी रक्कम की कर स्वरूपातील रक्कम? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मालकाला दिली जाणारी एकरकमी रक्कम. 14वी ऑलिम्पिक परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? पॅरिस, टोकियो, लॉझान की न्यूयॉर्क? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लॉझान. मेस्सीच्या पुतळ्याची उंची किती आहे? 50 फूट, 60 फूट, 70 फूट की 80 फूट? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 70 फूट. आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 10 डिसेंबर, 15 डिसेंबर, 20 डिसेंबर की 18 डिसेंबर? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 18 डिसेंबर. प्रश्न 110. राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कोण कार्यरत आहे? सुरेश काकानी, राजेश देशमुख, दिनेश वाघमारे, अनिल पाटील? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दिनेश वाघमारे. भारत ओमान राजनैतिक संबंध कोणत्या वर्षी सुरू झाले? 1955, 1952, 1960, 1972? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1955. प्रश्न 112. IPL मध्ये सर्वाधिक महागडा परदेशी खेळाडू कोण आहे? मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, कॅमरून ग्रीन, जोस बटलर? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कॅमरून ग्रीन. प्रश्न 113. फिल्मफेअर OTT 2025 मध्ये बेस्ट वेब सिरीज कोणती ठरलेली आहे? पाताळ लोक 2, ब्लॅक वॉरंट, द हंट की मिर्झापूर? पर्याय क्रमांक 2. ब्लॅक वॉरंट. महाराष्ट्रातील 29वी नवीन महानगरपालिका कोणती आहे? जालना, इचलकरंजी, वाशी की हिंगोली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. जालना. ISO प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले राज्य शिक्षण मंडळ कोणते आहे? CBSE, UP बोर्ड, महाराष्ट्र बोर्ड की बिहार बोर्ड? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बिहार बोर्ड. रूपा बायोर या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? कराटे, जुदो, तायक्वांदो की कुस्ती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तायक्वांदो. ग्लोबल AI इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? पहिला, दुसरा, तिसरा की चौथा? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तिसरा. जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार कोण आहेत? गणपतराय, राम सुतार, सुधीर पाटील की विवेक कांबळे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. राम सुतार. पंतप्रधान मोदींना मिळालेला 29वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणत्या देशाकडून मिळालेला आहे? UAE, ओमान, कतार की सौदी अरेबिया? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओमान. प्रश्न 120. राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? 2016, 2019, 2022 की 2024? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 2024. देशातील पहिला 8 पदरी बोगदा कोणत्या एक्सप्रेसवेवर आहे? यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1. मुंबई नागपूर, पर्याय क्रमांक 2. दिल्ली कोलकाता, पर्याय क्रमांक 3. दिल्ली मुंबई आणि पर्याय क्रमांक 4. चेन्नई बंगळुरू? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दिल्ली मुंबई. प्रश्न 122. हान्सीला हा स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित करणारे मुख्यमंत्री कोण आहेत? मनोहरलाल खट्टर, भूपिंदर हुड्डा, नायब सिंह सैनी की दुष्यंत चौटाला? आपल्याला माहितच आहे की हान्सी हा हरियाणा या राज्यातील आता नवीन जिल्हा आहे. तर याचं घोषित करणारे मुख्यमंत्री आहेत पर्याय क्रमांक 3. नायब सिंह सैनी. प्रश्न 123. होम बाउंड हा चित्रपट कोणत्या ऑस्कर श्रेणीमध्ये शॉर्टलिस्ट झालेला आहे? बेस्ट फिल्म, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म की बेस्ट स्क्रीन प्ले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म. डेझर्ट सायक्लोन 2 हा संयुक्त सराव कोणत्या देशांसोबत आहे? भारत सौदी अरेबिया, भारत ओमान, भारत UAE की भारत कुवेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. भारत UAE. प्रश्न 125. आर श्रीधर यांची नियुक्ती कोणत्या संघासाठी झालेली आहे? भारत, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. श्रीलंका. होम बाउंड या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? आनंद गांधी, नीरज घायवान, झोया अख्तर की शुजित सरकार? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नीरज घायवान. विमा क्षेत्रामध्ये 100% परकीय थेट गुंतवणुकीला मंजुरी देणारे विधेयकाचे नाव काय आहे? विमा सुधारणा विधेयक 2024, सर्वांसाठी विमा विधेयक 2025, सबका बिमा सबकी रक्षा विधेयक 2025 आणि राष्ट्रीय विमा विकास विधेयक? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सबका बिमा सबकी रक्षा विधेयक 2025. प्रश्न 128. भारतीय लष्करी अकादमी IMA मधून कमिशन झालेल्या पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत? लेफ्टनंट अवनी चतुर्वेदी, लेफ्टनंट सई जाधव, कॅप्टन शिवा चौहान
आणि मेजर भावना कंठ. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लेफ्टनंट सई जाधव. बेस्ट डोमेस्टिक एअरलाईन अवॉर्ड 2025 कोणत्या एअरलाईनने जिंकलेला आहे? इंडिगो, विस्तारा, अकासा एअर की एअर इंडिया? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एअर इंडिया. प्रश्न 130 राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2025 कोणत्या रेल्वे स्टेशनला मिळालेला आहे? मियाना, गुना, इटारसी की भोपाळ? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मियाना. भारत आणि जॉर्डन यांच्यातील ट्विनिंग करार कोणत्या स्थळामध्ये झालेला आहे? ताजमहल पेट्रा, अजिंठा पेट्रा, एलोरा गुहा पेट्रा, कोणार्क जेराश? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एलोरा गुहा आणि पेट्रा. राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस हा कधी साजरा केला जातो? यासाठीचे पर्याय आहेत 5 जून, 11 डिसेंबर, 14 डिसेंबर की 26 जानेवारी? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 14 डिसेंबर. भारताच्या पहिल्या फेमिना मिस इंडिया विजेत्या कोण होत्या? सुष्मिता सेन, लारा दत्ता, मेहर कॅस्टेलिनो, रीता फारिया? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेहर कॅस्टेलिनो. प्रश्न 134 टोंगाचे 20वे सर्वात तरुण पंतप्रधान कोण आहेत? डॉक्टर आईसाकी वालू एके, पर्याय क्रमांक 2 लॉर्ड फताफी फकाफानुआ, पर्याय क्रमांक 3 सियासी सियोसी सोवालेनी आणि पर्याय क्रमांक 4 टुपो 6? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड फताफी फकाफानुआ. प्रश्न 135 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 चे विजेते कोण आहेत? तामिळनाडू, हरियाणा, राजस्थान की झारखंड? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 झारखंड. 2025 चा WTA प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? इगा स्वियातेक, कोको गॉफ, आर्यना सबलंका की नाओमी ओसाका? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आर्यना सबलंका. प्रश्न 137 फिफा इंटर कॉन्टिनेंटल कप 2025 चे विजेते कोणते क्लब ठरलेले आहे? पॅरिस सेंट जर्मन, रिअल माद्रिद, मँचेस्टर सिटी की फ्लेमेंगो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पॅरिस सेंट जर्मेन. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही कोणत्या स्वरूपाची स्पर्धा आहे? टेस्ट, ओडीआय, T20 की लीग फुटबॉल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 T20. नुकत्याच झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकलेल्या आहे? शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप की काँग्रेस? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भाजप. प्रश्न 140 प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रीन डिपॉझिट स्कीम कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? केरळ, सिक्कीम, मेघालय की उत्तराखंड? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेघालय. 18वे ब्रिक्स शिखर संमेलन कुठे होणार आहे? ब्राझील, चीन, रशिया की भारत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत. प्रश्न 142 नासाचे 15वे ऍडमिनिस्ट्रेटर कोण आहेत? एलन मस्क, जॅक फिशर, जेरेड आयझॅकमॅन आणि बिल नेल्सन? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जेरेड आयझॅकमॅन. प्रश्न 143 अवि इंद्रा 2025 हा सराव कोणत्या 2 देशांदरम्यान होतो? भारत अमेरिका, भारत चीन, भारत रशिया की भारत फ्रान्स? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत रशिया. प्रश्न 144 ब्रिक्स संघटनेमध्ये दक्षिण आफ्रिका कोणत्या वर्षी सामील झाला? 2006, 2008, 2011, 2015? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2011. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? मिताली राज, हरमनप्रीत कौर, स्मृती मंदना की शेफाली वर्मा? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्मृती मंदना. प्रश्न 146 SLBC चे पूर्वीचे नाव काय होते? रेडिओ लंका, रेडिओ सिलोन, रेडिओ एशिया की कोलंबो रेडिओ नेटवर्क? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेडिओ सिलोन. क्वाड देशांचा पहिला संयुक्त लॉजिस्टिक सराव केव्हा झाला? नोव्हेंबर 2025, डिसेंबर 2025, जानेवारी 2025 की ऑक्टोबर 2025? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डिसेंबर 2025. कुनार नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? सिंधू, काबूल, हेल्मंद की झेलम? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 काबूल. ड्रोग पॅराशूट चाचणी कोणासाठी महत्वाची आहे? चांद्रयान, मंगलयान, गगनयान की आदित्य L1? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गगनयान. आशियातील पहिले रेडिओ स्टेशन कोणते होते? AIR, रेडिओ टोकियो, रेडिओ सिलोन की BBC एशिया? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रेडिओ सिलोन. इस्रोने प्रक्षेपित केलेला ब्लू बर्ड 6 कोणत्या कंपनीचा उपग्रह आहे?
स्पेसएक्स, नासा, बोईंग की एएसटी स्पेस मोबाईल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एएसटी स्पेस मोबाईल. 2011 मध्ये जपानमध्ये कोणत्या घटनेमुळे अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्यात आलेले आहे? युद्ध, भूकंप आणि त्सुनामी, आर्थिक संकट की अणुकरार? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूकंप आणि त्सुनामी. आययुसीएनचा सर्वात नवीन सदस्य देश कोणता आहे? किरिबाती, फिजी, तुवालू की सामोआ? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तुवालू. 2025 मध्ये निधन झालेल्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकाचे नाव काय आहे? नामदेव ढसाळ, विनोद कुमार शुक्ल, गिरीश कर्नाड, उदय प्रकाश? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विनोद कुमार शुक्ल. व्हीबीजी रामजी विधेयकाचे संपूर्ण नाव काय आहे? विकसित भारत रुरल आजीविका मिशन, विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण, विलेज भारत रोजगार मिशन का विकास भारत ग्राम रोजगार योजना? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण. व्हीबीजी रामजी विधेयकाने कोणत्या जुन्या कायद्याची जागा घेतलेली आहे? पीएमएवाय, एनआरएलएम, एमजी नरेगा की पीएमजीएसवाय? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एमजी नरेगा. जयंत नारळीकर यांना मरणोत्तर कोणता पुरस्कार जाहीर करण्यात आला? पद्मभूषण, विज्ञानश्री, विज्ञान रत्न की शांतीस्वरूप भटनागर? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विज्ञान रत्न. टर्नर प्राइज 2025 चा विजेता कोण आहे? नेना कालू, ट्रेसी एमिन, डेमियन हर्स्ट की बँक्सी? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नेना कालू. अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च सर्वोच्च शिखर कोणते आहे? धोलाधर, गुरुशिखर, कळसुबाई की अनाईमुडी? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुरु शिखर. भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी कोण असतील? अमेरिका व फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष, ईयूचे 2 प्रमुख नेते, आसियानचे प्रतिनिधी की G7 देशांचे नेते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ईयूचे 2 प्रमुख नेते. अंडर 19 आशिया कप 2025 चा विजेता देश कोणता आहे? भारत, बांगलादेश, श्रीलंका की पाकिस्तान? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पाकिस्तान. अरवली पर्वतरांग कशासाठी ओळखली जाते? सर्वात उंच डोंगर रांग, सर्वात लांब डोंगर रांग, सर्वात जुनी डोंगर रांग की ज्वालामुखी डोंगर रांग? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जगातील सर्वात जुनी डोंगर रांग. समुद्र प्रताप या जहाजाची निर्मिती कोणी केलेली आहे? MDL मुंबई, GRSE कोलकाता, हिंदुस्तान शिपयार्ड की गोवा शिपयार्ड लिमिटेड? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोवा शिपयार्ड लिमिटेड. K4 क्षेपणास्त्राबाबत खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे? हे पृथ्वीवरून मारा करणारे क्षेपणास्त्र आहे, हे हवाई मारा करणारे क्षेपणास्त्र आहे, हे पाणबुडीतून मारा करणारे अण्वस्त्र क्षेपणास्त्र आहे की हे क्रूझ क्षेपणास्त्र आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे पाणबुडीतून मारा करणारे अण्वस्त्र क्षेपणास्त्र आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 हा कोणाला मिळालेला आहे? शुभमन गिल, वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल की नीरज चोप्रा? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वैभव सूर्यवंशी. प्रश्न 166 भारतात रोलिंग बजेट प्रणाली लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश की उत्तर प्रदेश? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. एशियन युथ पॅरा गेम्स 2025 कुठे आयोजित करण्यात आलेले आहे? दुबई, टोकियो, सोल की बीजिंग? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दुबई. K4 म्हणजेच कलाम 4 या क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे? 2000 किलोमीटर, 2500 किलोमीटर, 3000 किलोमीटर की 3500 किलोमीटर? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 3500 किलोमीटर. प्रश्न 169 आकाश NG क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारात मोडते? सरफेस टू एअर मिसाईल, एअर टू एअर मिसाईल, सरफेस टू सरफेस मिसाईल की बॅलिस्टिक मिसाईल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सरफेस टू एअर मिसाईल. प्रश्न 170 ग्लोबल चेस लीग 2025 कुठे आयोजित करण्यात आली? दिल्ली, चेन्नई, मुंबई की कोलकाता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुंबई. प्रश्न 171 पहिली व्हीलचेअर युजर स्पेसमध्ये जाणारी महिला कोण आहे? सुनीता विल्यम्स, मिकाएला बेंटहाऊस, केटी बोमन की पेगी व्हिट्सन? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिकाएला बेंटहाऊस. प्रश्न 172 केंद्रशासित प्रदेशातील पहिले जेनझी पोस्ट ऑफिस कुठे आहे? दिल्ली, लडाख, पुदुच्चेरी की जम्मू आणि काश्मीर? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जम्मू आणि काश्मीर. प्रश्न 173
पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचा शुभंकर कोण आहे? मोरवीर, वनराज, आदिवीर की गिरीश? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोरवीर. पहिली खेलो इंडिया ट्रायबल गेम्स कुठे होणार आहे? नागपूर, रायपूर, रांची की बिलासपूर? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बिलासपूर. प्रश्न 175. SRFI इंडियन ओपन 2025 स्क्वॉश स्पर्धेचे आयोजन कोठे झालेले आहे? मुंबई, चेन्नई, इंदोर की नवी दिल्ली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंदोर. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. 175 अतिशय क्वालिटी असे क्वेश्चन या ठिकाणी आपण शेअर केलेले आहेत आणि याचे उत्तर देखील त्यासोबतच आपण सांगितलेले आहेत. तुमचा जो काहीही स्कोर असेल तो आपण कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे, कारण जेणेकरून आम्हालाही त्याबद्दलची आयडिया मिळणार आहे. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करायचा आहे आणि तुम्ही सर्वांनी आता आपल्या या एम-पी-सी लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की करायचं आहे. तर धन्यवाद.